नमस्कार मित्रांनो, तर आता मी आलेलो आहे वेंगुर्ला बीच म्हणजे सागरेश्वर बीच. वेंगुर्ला बीच लोकेशन टाकलेलं, तर सागरेश्वर बीचला आणलं. सागरेश्वरचं मंदिर आहे समोर, सागरेश्वर देवाचं. तर ते पण मंदिर मी दाखवणार आहे याच्यानंतर. तर आता मी सध्या आलो आहे सागरेश्वर बीचला. जस्ट आता रेडी बीचवरून जेवण करून निघालेलो, त्याच ब्लॉगला कंटिन्यू. तर ट्रॅव्हलिंग करताना पण मस्त भारी वाटत होतं. आणि बीच आता सध्या भरती झालेली आहे, जास्त जवळ पण नाही झालं पाहिजे सागराच्या. आणि जेवढं म्हणजे माझे डोळे हे कॅप्चर करायले जे समोरचा जे नजारा आहे तो, तेवढं माझा कॅमेरा त्याचा 5 to 10% पण कवर करू शकत नाही. एवढं भारी ते समोर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. अजून तुम्हाला मी वेगवेगळ्या अँगलनं दाखवणार आहे. तर आवाज पण आता क्लिअर येते का नाही ते पण शंका आहे, बट तरी पण आपण ब्लॉगिंग करणार आहेत कारण आपल्याला शिकायच्यात नवीन नवीन गोष्टी. तर सागरेश्वर बीच आहे, बघू शकता. आणि ह्या बीचच्या इकडं एक कळतं मित्रांनो की आपल्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप मायन्यूट आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. आणि जिंदगी किंवा वर्ल्ड हे खूप मोठे आहे. आपले प्रॉब्लेम्स त्याच्यापुढं काहीच नाही आहेत, आपले प्रॉब्लेम छोटे छोटे आहेत. तर हे हा एक पॉईंट आहे. ओके, कसला आवाज आहे भयानक लगे. बसणार शांत आणि मग थोड्या वेळाने आपण करूया मार्गक्रमण. आपलं सेल्फी स्टिक काढली आहे पण लावली नाही. थोड्या वेळाने लावूया, थोड्या वेळ शांत बसूया, लाटांचा आवाज फील करूया. रेडी बीचवरून जवळपास एक 40 मिनिट होतं, म्हणजे एक 20 किलोमीटर्स आहे. तर जरूर या. आणि आता इथून पुढं मी खवणे बीचला जाणार आहे. तर खवणे बीच जो आहे तो इथून पुढं 1 आवरचं ट्रॅव्हलिंग आहे, एक 20 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो तुम्ही येत असाल तर जे आहे हे तुमचा मार्ग जर असेल रेडी बीच, पहिले रेडी गणपती दर्शन घ्या, तिथं देवी माऊलीचं मंदिर आहे त्याचं दर्शन घ्या. त्यानंतर तुम्ही येऊ शकता रेडी फोर्ट जवळती जाऊ शकता आणि रेडी फोर्टवरून ड्रोन व्ह्यू बघू शकता रेडी बीचचा. त्यानंतर रेडी बीच केल्यानंतर तुम्ही चांगल्या रीतीनं नाश्ता करू शकता दत्त निवासवरती, आणि तिथून पुढं जेवण करू शकता आणि तिथून पुढं तुम्ही निघू शकता सागरेश्वर बीच. तरी आज हेच रुटीन आहे. आणि एवढ्या लाटा आत्तापर्यंत मी बघितलेल्या नाहीत. एवढा हा आवाज जे आहे पाण्याचा, आणि निळशार पाणी आहे, पूर्ण स्वच्छ आहे बीच हा, बघू शकता तुम्ही. सो अजून गोवा आणि महाराष्ट्राच्या बीचमध्ये हेच एक फरक आहे मित्रांनो, की इथले बीच आहे ते स्वच्छ बघायला मिळतात. इथं अजून पण जे पबची संस्कृती आहे, दारू वगैरे पिणं, हे सगळ्या गोष्टी इथं आलेल्या नाहीत. आणि ते खूप चांगल्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातील जे पण समुद्र किनारपट्टी आहे त्यांच्यासाठी. तर हे असं फिरलं तरी पण खरं तोंडामध्ये लागत आहे, एवढं जास्त समुद्राचा वेग आहे, समुद्राचा पाण्याचा वेग आहे. सो चला आता बीचवरून थोडं वाळवंटात फिरल्यासारखं फील घेऊया, थोडा शांत येईल. कंटिन्यू करूया ब्लॉगला. अजून काही कंटेंट मिळते का बघूया. सो रेड फ्लॅग इथे लावलेला आहे आणि पाणी जे आहे ते अजून पुढं येण्याची शक्यता आहे, कारण की अजून भरती सुरू आहे. तर पाणी येण्याचे चान्सेस अजून जास्त आहेत. आणि भरती आणि ओटीचं जे आहे त्याचं QR कोड एक ठिकाणी दिलेला होता मला, तर तो मी स्कॅन करून नक्की बघल की मला अजून काही भेटते का त्यात. तर सो हा समोर आहे बीच वेगळ्या अँगलने एकदा, आणि इथपर्यंत पाणी अजून येऊ शकतं जेव्हा भरती एकदम पूर्ण होईल तेव्हा. आणि जागोजागी आपले फ्रेंड्समध्ये डोगे भाई बघायला मिळतात आपल्याला. त्यांना झूममध्ये दाखवला, एकदम जवळ जाऊन दाखवतो. डोगेश भाई म्हणतात हर कुत्ते का दिन आता आहे. तर अगोदर पण मी म्हणलं त्याचप्रमाणे हे डोगेश भाईला पण प्रॉपरली माहिती असतं की कधी भरती येणार आहे, कधी ओटी येणार आहे. तर यांना जे डोगेश भाई आहे त्यांना काही टेन्शन आहे का बघा, ड्युटीचं टेन्शन नाही त्यांना, कोण कधी पेमेंट होणार आहे याचं टेन्शन नाही. शांत आपले बसलेत.
शांत आपले बसले दोघेश भाई आणि दुसरे इथं आहेत त्यांच्या फ्रेंड कलिग. फक्त हे बिचारे मुके आहेत, ते ड्रॉबॅक आहे. बाकी तर लाईफ जी आहे ती खरी हेच जगत आहे. बघू शकतो तुम्ही समुद्र समोर आहे. एकदम व्हाईट शर्ट घातलेला आहे आणि व्हाईटच समुद्र किनारपट्टी आहे आणि व्ह्यू एकदम मित्रांनो भारी आहे. जसं की आपण लहानपणी क्लासमेटच्या नोटबुक्स वगैरे यूज करत त्याच्यावर चालू आहे. त्याच्यावरती जसं बॅकग्राऊंड असायचं समोर हे झाडं बघायला मिळतं आपल्याला. बीचवरती जनरली असतं ते मँग्रोज, आय थिंक मँग्रोजची झाडं आहे ते. सो एकूण नजारा मला माणसानं एवढं पाणी बघणं आणि ते पण समुद्राचं एवढं पांढरं शुभ्र, खरंच प्राऊड ऑफ द मोमेंट आणि प्राऊड ऑफ नेचर. नेचर खरंच भारी आहे. त्याने एवढं भयानक भारी पृथ्वी निर्माण केली आणि जे हे आहे आपण मेनली म्हणतो की समुद्र आहे पण समुद्राला पण देवानं जे आहे ते बाउंड्रीजमध्ये बांधलेले आहे. किती मोठी जरी गोष्ट असली त्याला आपल्याला एका विशिष्ट बाउंड्रीमध्ये बांधलेले देवाने, हेच आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. आणि प्रत्येक जणाला फ्रीडमच्या गोष्टी आजकाल करतात प्रत्येकजण, परंतु समुद्राला पण फ्रीडम नाही आहे. त्याला पण देवाने एक विशिष्ट बाउंड्रीमध्येच ठेवलेले, किती पण कॅपेबिलिटी असो. दुसरी गोष्ट, अग्नी, हवा, पाणी यांचा नाद कधीच कोणी करू नये. कारण की सकाळी पण मी ती गोष्ट एक्सपिरियन्स केली. अगदी गुडघ्या इतकंच पाणी होतं पण एवढा जास्त फोर्स होता रेडी बीचला की मला ते छोटी खाडी टाईप होतं, खाडी पार करून जाता आलं. सो समुद्राचं पाणी सगळ्यात भयानक ताकदचे. पिक्चर खरंच खूप ग्रेट आहे आणि गॉड ग्रेट आहे. हा व्ह्यू जेवढा मी नेहमी म्हणतोय मोबाईलमध्ये जेवढा दिसत नाही आहे भारी, जेवढा की नजरेसमोर आहे, नजर थांबेपर्यंत तुम्ही बघू शकता पाणीच पाणी आहे. इकडे थोडे रिसॉर्ट वगैरे आहेत तयार झालेले, पण गोव्याच्या कंपॅरिझनमध्ये इथं अजून पण तेवढं जास्त गोष्ट खूप चांगली आहे. ठीक आहे, तर अजून आपल्याला ह्या व्लॉगमध्ये सागरेश्वर महाराजांचं जे मंदिर आहे समोर सागरेश्वर देवाचं तेही दाखवायचं आहे. तो कंटिन्यू होईल. चलो. ॲक्च्युअलमध्ये ही ब्युटी आहे सागरेश्वर बीचची. एवढं 60:3 कॅमेराचं रिझोल्युशन अँगल होतं माझा. आता मी फुल केलेलं आहे त्याला. जेवढं झूम करायचं तेवढं करा. सगळीकडं पाणीच पाणी, अनलिमिटेड पाणीच पाणी. ताकद समुद्राची, नेचरची पीस राडा आहे. नेचरचं एकदम पीसफुल ठिकाण म्हणजे कोकण आहे. आणि सिंधुदुर्गला जे पर्यटन जिल्हा घोषित केलेले आहे ते का केलेले आहे, जेव्हा आपण सिंधुदुर्गमध्ये येऊन फिरता तेव्हाच तुम्हाला समजेल की सिंधुदुर्गला ॲक्च्युअलमध्ये का पर्यटनाचा जिल्हा म्हटलं जाते कोकणात. सो सिंधुदुर्ग बेस्ट आहे मित्रांनो. जरूर तुम्ही ट्रिपचा प्लॅन करत असाल तर जरूर या वेंगुर्ला तालुक्यातील बीचेस जरूर एक्सप्लोअर करा आणि फिरा. आणि ट्रॅव्हलिंगमध्येच मजा आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला वर्ल्ड समजणार नाही. मी म्हणतोय पण मला पण असं नाही की 100% गोष्टी आतापर्यंत माहिती झालेल्या आहेत. पण मी पण फिगर आउट करतो, ट्राय आउट करते, नवीन स्किल्स शिकण्याचा ट्राय करा. सो वर्ल्ड खूप मोठं आहे आणि बाहेर निघून नक्कीच फिरा. एवढंच म्हणाल. आणि मी तर एक गोष्ट नेहमी म्हणतो की आपल्याला जर समजा कोकणामध्ये व्लॉगिंग करायची आहे, स्टार्ट करायची आहे, तर सगळ्यात बेस्ट गोष्ट जी आहे कोकणातल्या व्लॉगिंगची, तर कंटेंट जे आहे ते अनलिमिटेड आहे. कंटेंट तुमचं नेचर आहे. तुमच्याकडे आयफोनची गरज नाही, कशाची गरज नाही, सेल्फी स्टिकची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली मोबाईल ओपन करून तुमचा व्लॉगिंग स्टार्ट करू शकता. कारण तुमचं कंटेंट हेच नेचर आहे. समजा करू शकतो की हे कंटेंट कसलं भयानक आहे आणि हेच जर आपण दाखवलं लोकांना तर लक्षद्वीप कुठं बाहेर जाण्यापेक्षा आपल्या इंडिया असतात तेवढं भारी. आपलं सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे, तोच एक्सप्लोअर करा. ते एक्सप्लोअर केला त्यानंतर बाहेर जावा, एवढंच नाही. सो कंटिन्यू राहूया आपला ब्लॉग. अशाच ज्ञानाच्या गोष्टी मी देत राहणार आहे. तर मित्रांनो मी सकाळपासून फिरत आहे. तर तुम्ही जर कोकणात आलात तर कोकणात गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर कशा कराल, तर तुम्ही जर मंदिरात, सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही जर मंदिरात गेले तर तुम्हाला त्याच
सुप्रीम लेवलची स्पिरिच्युअल एनर्जी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर बाहेर येऊन फिरायला आले तर त्याच लेवलचं तुम्हाला फन दिसेल, त्याच लेवलचे लोक चांगले लोक भेटतील. आणि जर तुम्ही चांगले ॲक्टिव्हिटीज केल्या किंवा थोड्या वेळ बसले समुद्रावरती, त्याच लेवलचे ॲडव्हेंचर, फन, एंटरटेनमेंट आणि स्पिरिच्युअल एनर्जी मेन म्हणजे जी आहे पॉझिटिव्हिटी मंदिरांमध्ये कोकणातल्या, ती तुम्हाला कुठेही गेले महाराष्ट्रात तर त्या लेवलची पॉझिटिव्हिटी नाही मिळणार. आणि एकूण सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन म्हणजे कोकण आहे मित्रांनो. तर जरूर तुम्ही एक्सप्लोअर करा. जे पण मित्र आतापर्यंत आलेले नाहीत त्यांनी जरूर एकदा सिंधुदुर्गमध्ये येऊन एक्सप्लोअर करून घ्या या गोष्टी, कारण आपल्या गोष्टी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातल्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो. तर जरूर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अजून काही गोष्टी मला सुचतात तर मी या व्लॉगमध्ये जरूर जोडीन, जरूर कंटेंटमध्ये ॲड करेन. तर सध्याचा नजारा एकदम बेस्ट आहे मित्रांनो. एवढं दिवस फिरलेलं आहे, 1 ते 1.5 वर्ष झालं पुण्यामध्ये जॉब करतो आहे, परंतु हे व्ह्यू सगळ्यात बेस्ट आहे. मी इथं दुसऱ्यांदा आलो आहे, पण दरवेळेस आल्यानंतर एक नवीन एनर्जी इथं बघायला मिळते आणि तीच गोष्ट आधीच आहे. नो एनी लोड ऑफ जिंदगी. चं मंदिर याच्या मागेच बीच आहे ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. सो आता पुढचं स्पॉट कव्हर करूया. चला. कोकणातले प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक मंदिर एक अशा स्पेसिफिक जागेत आणि स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्सने बांधलेले आहे. सो हे पण मंदिर एक स्पेशल होतं सेम टाईपमध्ये. सो बघूयात आणि नेक्स्ट स्पॉटला जाऊयात. कसला आभाळ आलं एवढ्यातच आहे. वे टू मालवण बीच मित्रांनो. तर मालवण बीचला जाताना व्ह्यू बघा, नजारा मस्तपैकी. ट्रक आलाय तर आता थोडं आभाळाचं वातावरण आहे, ते निघायला पाहिजे. तर मालवणला कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते प्रेझेंट आहेत ते बघूया आणि त्यानुसार ठरवूया की आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज स्टे करायला पाहिजे वगैरे. सो बघूया आता मालवण बीचला.